पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. विषय भाषा मराठी. विषय शिक्षक सुनील सोनवळकर. घटक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. उपघटक उतारा व त्यावर आधारित प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी यामध्ये भाषा विषय मराठी या विषयाचा अभ्यास पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेला भाषा मराठी विषय जो आहे तो एकूण 50 गुणांचा आहे. पन्नास गुणांचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मग हे मराठीचे जे प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यासक्रम नेमका किती आहे आणि काय आहे त्याची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि मग एक एक घटकाला आपण सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, 4 प्रकारचे घटक शिष्यवृत्ती परीक्षेला मराठी विषयामध्ये आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. तिसरा घटक आहे भाषेचा व्यवहारामध्ये उपयोग. चौथा घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. या 4 घटकांमध्ये आपल्याला अभ्यास पाहायचा आहे. त्यापैकी पहिले 2 घटक जे आहेत ते पहिले 2 घटक मी तुम्हाला समजावून देणार आहे आणि नंतरचे जे 2 घटक आहेत ते तुम्हाला धर्माधिकारीताई समजावून देतील. तर पहिला जो घटक आहे त्याला आपण आज सुरुवात करूया. घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. आता त्याच्यामध्ये 1.1 उतारा व त्यावर आधारित प्रश्न, 1.2 वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न आणि 1.3 कविता व कवितेवर आधारित प्रश्न, अशा 3 उपघटक आहेत. आपल्याला आज जो उपघटक पाहायचा आहे तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यापुढं 5वी पासून ते 10वी पर्यंत तुम्हाला मराठी भाषेचा अभ्यास करत असताना जेव्हा जेव्हा परीक्षा द्यावी लागेल तेव्हा परीक्षेमध्ये 9वी आणि 10वीला तर उतारा आणि त्यावर प्रश्न जवळपास यावरच जास्त भर आहे. उतारा त्यावर आधारित प्रश्न, किमान 2-3 उतारे एका प्रश्नपत्रिकेमध्ये 9वीला आणि 10वीला येतात. म्हणजे खरं तर ती तयारी आता आपल्याला 5वी पासूनच करावयाची आहे की एखादा जर उतारा दिला तर तो उतारा समजून घेऊन वाचणे, तो उतारा मला आकलन होईपर्यंत वाचणे आणि नंतर त्या उतार्यावर आधारित जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सोडवणे, हा महत्त्वाचा भाग आहे. एक नमुना उतारा आज मी तुम्हाला समजावून देणार आहे आणि त्यानंतर काही उतारे तुम्हाला स्वतःला सोडवायचे. एक नमुना उतारा कसा वाचन करायचा, तो समजून कसा घ्यायचा आणि त्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे समजून घ्या. एक उतारा मी इथे या ठिकाणी वाचत आहे, तुम्ही लक्ष द्या. उतारा वाचन करून तो समजून घ्यायचा कसा. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. उतारा आहे, सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो तेव्हा सृष्टीमातेच्या लाडक्या वसंताची उधळण चाललेली असते. वृक्षांना नवी पाने फुटू लागतात. कोवळ्या पानांनी बहरलेली झाडे लहान मुलांसारखी गुटगुटीत दिसू लागतात. निसर्ग राजा खुशीत शीळ घालत असतो.
कोकिळ कुहू गात असतो. उत्सव, खेळ व करमणूक यांचा त्रिवेणी संगम याच महिन्यात पाहावयास मिळतो. या महिन्यात हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा हा सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःलाच वचन दिले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा इथं संपलाय. पण या उतार्यावर आधारित काही या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपण समजून घेऊ. पहिला प्रश्न आहे, सृष्टी मातेचा लाडका कोण आहे? आणि पर्याय दिलेले आहेत त्याला. सृष्टी मातेचा लाडका कोण आहे? पर्याय 1 चैत्र महिना, पर्याय 2 वसंत ऋतू, पर्याय 3 निसर्ग राजा आणि पर्याय 4 गुढीपाडवा. आता वसंत ऋतूबद्दल इथं काय माहिती आली पहा बरं उतार्यामध्ये. बघा, सृष्टी मातेच्या लाडक्या वसंताची उधळण चाललेली असते, असं एक वाक्य उतार्यामध्ये आलंय. मग किती सोपं आहे. सृष्टी मातेचा लाडका कोण? वसंत ऋतू. वसंत ऋतूचा पर्याय आहे 2, म्हणून पर्याय उत्तर 2ला आपण काय करणार? ते वर्तुळ जे आहे, सर्कल ते आहे काळं करणार, रंगवणार, पूर्णपणे रंगवणार. व्यवस्थित गोल वर्तुळ रंगवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मला उत्तर येत असतं पण माझं जे वर्तुळ रंगवण्यात ते चुकतं. मी ते वर्तुळ रंगवताना बाहेर रंगवल्या जातं, वर्तुळाच्या बाहेर. तसंही नाही करायचं. किंवा मी वर्तुळ पूर्णपणे काळं करत नाही, व्यवस्थित रंगवत नाही, असं कधीच करायचं नाही. दुसरा प्रश्न आहे, हिंदू धर्मियांच्या नववर्षाचा प्रारंभ कधी होतो? उतार्यामध्ये आलंय, या महिन्यात हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. कोणत्या महिन्यात? चैत्र महिन्याचीच वर्णन आहे या उतार्यामध्ये, आहे की नाही? या महिन्यात हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होतो आणि आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू धर्मियांच्या नववर्षाचा प्रारंभ कधी होतो? पर्याय 1 गुढीपाडव्याला, पर्याय 2 वसंत ऋतू, पर्याय 3 चैत्र महिन्यात आणि पर्याय 4 विजयादशमी. गुढीपाडवा इथं दिलंय ना उतार्यामध्येच. आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा हा सण म्हणजे गुढीपाडवा, आहे की नाही? प्रश्न तिसरा आहे उतार्यावर आधारित, या दिवशी विद्यार्थ्यांनी कशाचा संकल्प करावा? पर्याय 1 ज्ञानदानाचा, पर्याय 2 उत्सव, खेळ व करमणुकीचा, पर्याय 3 अभ्यास करण्याचा आणि पर्याय 4 ज्ञानार्जनाचा. उतार्यामध्ये शेवटी आलं होतं, या दिवशी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःलाच वचन दिले पाहिजे. ज्ञानार्जनाचा संकल्प आहे. पर्याय किती? 4 ज्ञानार्जनाचा. अशा रीतीनं उत्तर आपल्याला नीट वाचून, आकलन करून, समजून घेऊन पुन्हा नाही समजला तर वाचायचं आहे. पण फार वेळ आहे त्यामध्ये गेला नाही पाहिजे. कमी वेळेमध्येच प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवावी लागेल, कारण आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवायचे. मग त्यातले 25 प्रश्न भाषा विषयाचे, 50 प्रश्न गणिताचे. अशी एक प्रश्नपत्रिका आहे, एक विषय असा, ते दोन्ही मिळून 150 मार्काचा. मग तुम्हाला ते 150 मार्काचे 75 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ फार कमी आहे. किती वेळ असणार आहे? जास्तीत जास्त 1.5 तास असणार आहे, म्हणजे 60 आणि 30 90 मिनिट असणार आहे. 90 मिनिटामध्ये तुमचं ते सोडवणं झालं पाहिजे. मिनिटाला एक प्रश्न म्हणलं तरी चालेल, पण आधी उतारा वाचताना जर काळजीपूर्वक वाचला तर वेळ लागत नाही आणि आपल्याला सहज सोडवणं शक्य होतं. आता हे झाला नमुना उतारा. आता विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी सराव प्रश्नसंच या पुस्तकामध्ये दिलेले. सराव प्रश्नसंच 1.1, त्यामध्ये उतारा आपल्याला एक उतारा, नमुना उतारा आपण समजून घेऊ. एक उतारा मी तुम्हाला वाचून दाखवतो, समजावून देतो. राहिलेले सर्व उतारे म्हणजे 2, 3, 4, 5 हे 4 उतारे तुम्हाला सोडवायचे. पुस्तकामध्ये जेवढे उतारे दिले तेवढे 5च दिलेले. 5 उतारे तुम्हाला सोडवायचे आहेत. तर एक उतारा समजून घ्या. उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. उतारा ऐका. चांगली माणसे नेहमी नम्र असतात.
त्यांना जशी त्यांच्या गुणांची जाणीव असते तशीच दोषांचीही असते. असे म्हटले जाते की माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो, कारण त्याला जाणवते की जग किती मोठे आहे, ज्ञान किती अफाट आहे. त्या तुलनेत आपण जे ज्ञान मिळवले आहे, यश मिळवले आहे, ते किती छोटे आहे. विद्या विनयेन शोभते, हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असणार. दुर्दैवाने काही माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. थोडे यश मिळाले तरी उद्दामपणे वागू लागतात. चांगली माणसे भरपूर यश मिळवूनही नम्र आणि कृतज्ञही राहतात, कारण त्यांना माहीत असते एकटा माणूस जगात काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या यशात इतर अनेक लोकांचा वाटा असतो. हा उतारा इथं संपलाय. त्यावर आधारित 3 प्रश्न परीक्षेला येतील, तसे 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. समजून घेऊ आपण. प्रश्न पहिला, चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात? उत्तरामध्ये आलं होतं चांगली माणसे नेहमी नम्र असतात. त्यांना जशी त्यांच्या गुणांची जाणीव होत असते तशीच दोषांचीही असते असे म्हटले जाते. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो. चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात? पर्याय 1 गुणांची जाणीव झाल्यावर, पर्याय 2 यश मिळाल्यावर, पर्याय 3 मोठी होत गेल्यावर, पर्याय 4 अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाल्यावर. इथं दिलंय माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो, कारण त्याला जाणवते की जग किती मोठे आहे, ज्ञान किती अफाट आहे. त्या तुलनेत आपण जे ज्ञान मिळवले, यश मिळवले, ते किती छोटे आहे. पहा, गुणांची जाणीव झाल्यावर, यश मिळाल्यावर, मोठी होत गेल्यावर, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाल्यावर. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो. चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात? माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो, आहे की नाही? मोठी होत गेल्यावर, आहे की नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून आपल्याला उत्तर समजून घ्यायचे आहे. लक्षात आलं? काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आणि उत्तर समजून घ्यायचं. प्रश्न संच 1.1 चालू आहे आपला. त्याच्यातला पहिल्या उत्तरातला पहिला प्रश्न आहे, चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात? मोठी होत गेल्यावर. आपण उत्तरामध्ये वाक्य वाचलं आता. प्रश्न दुसरा आहे आता, कोणती गोष्ट छोटी आहे? पर्याय 1 आपण मिळवलेले ज्ञान व यश, पर्याय 2 चांगली माणसे, पर्याय 3 एकटा माणूस आणि पर्याय 4 जग. कोणती गोष्ट छोटी आहे? पर्याय 1 उत्तर आहे त्याचं, आपण मिळवलेले ज्ञान व यश. आपण मिळवलेले ज्ञान व यश ही गोष्ट अगदी छोटी आहे, कारण ज्ञान खूप अफाट आहे. आपण मिळवलेलं ज्ञान हे फार कमी असतं, आहे की नाही? पर्याय 3 थोड्या यशामुळेही हुरळून जाणे. या अर्थाने कोणता संदर्भ उतार्यात आला आहे? पर्याय 1 चांगली माणसे नेहमी नम्र असतात, पर्याय 2 विद्या विनयेन शोभते, पर्याय 3 अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे आणि पर्याय 4 प्रत्येकाच्या यशात अनेक लोकांचा वाटा असतो. तर प्रश्न काय? थोड्या यशामुळेही हुरळून जाणे या अर्थाने कोणता संदर्भ उतार्यामध्ये आलाय? अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे हा संदर्भ आलाय. पहा इथं काय दिलंय? ज्ञान किती अफाट आहे, त्या तुलनेत आपण जे ज्ञान मिळवले आहे, यश मिळवले आहे, ते किती छोटे आहे. विद्या विनयेन शोभते, हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असणार. दुर्दैवाने काही माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात. थोडे यश मिळाले तरी उद्दामपणे वागू लागतात. थोड्या यशामुळे हुरळून जाणे म्हणजे काय? अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. हा पर्याय 3 तिसऱ्या प्रश्नाला योग्य उत्तर आहे. अशा रीतीने या उत्तरावर आधारित 3 प्रश्न आपण पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, नमुना उतार्यातला एक उतारा आणि प्रश्न संच 1.1 मधला एक पहिला उतारा आपण समजून घेतलाय. आता राहिलेले 2 ते 5 हे 4 उतारे तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत. काही अडचणी आल्या तर मी ज्या सोमवारी जेव्हा ऑनलाईन क्लास घेईल तेव्हा त्या काही उतारे मी समजावून देणार आहे. परंतु तुम्ही आता 4 उतारे वहीमध्ये सोडवा. प्रश्न आणि पर्याय क्रमांक लिहा, त्याच्यातला एक पर्याय रंगवा. सगळे पर्याय लिहित बसू नका, फक्त प्रश्न लिहायचा. 1 2 3 4 असे पर्यायाचे वर्तुळ
लिहायचे आणि एक उत्तराचं वर्तुळ आहे ते रंगवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला उतारे सोडवायचे. उतारा लिहायचा नाही, उतारा फक्त काळजीपूर्वक वाचायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी भाषा विषय मी तुम्हाला यातले 2 घटक दर सोमवारी समजावून देईल आणि राहिलेले 2 घटक धर्माधिकारी ताई तुम्हाला समजावून देतील. काही अडचणी आल्या तर प्रत्यक्ष फोन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं उपघटक, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. यानंतरचा घटक पुढच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.